मित्रांनो नमस्कार. वंदे मातरम. भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा. शत शत नमन. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अत्यंत प्रेरणादायी, उत्साह निर्माण करणारा, लढण्याची ताकद, बळ देणारा. छत्रपतींनी स्वराज्य निर्माण करत असताना ज्या अनेक संकटांना सामोरे ते गेले आणि त्या संकटांशी दोन हात करत असताना त्यांनी ज्या उपाययोजना आखल्या, जी रणनीती आखली, ज्या बुद्धी कौशल्याचा वापर केला, ज्या रणनीतीचा वापर केला, ज्या मुत्सद्दीगिरीचा वापर केला आणि आपल्या मावळ्यांच्या संगतीने जो पराक्रम त्यांनी गाजवला, त्या विषयावर आपण चर्चा करत आहोत. मागच्या भागात बघितलं की छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या बेड्यातून निसटले आणि ते विशाळगडाच्या दिशेने गेले. 12 जुलै 1660ला संध्याकाळी 10च्या सुमारास महाराज पन्हाळगडाच्या बेड्यातून निघाले आणि 13 जुलै 1660ला संध्याकाळी 6च्या आसपास महाराज विशाळगडावर पोहोचले. हा प्रवास जर तुम्ही मागच्या भागात आपण त्या विषयावर चर्चा केली, अत्यंत खडतर असा प्रवास. आणि महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळगडावरती सुखरूप पोचावं यासाठी हिरडसच्या मावळ्यांनी, बाजी प्रभूंनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि त्या सर्व शूरवीर पराक्रमी मावळ्यांच्या आहुतीमुळे, बलिदानामुळे महाराज तिथपर्यंत म्हणजे विशाळगडावरती सुखरूप पोचले. 21 तासाचा, सुमारे 21 तासाचा तो संघर्ष तो मागच्या भागात आपण बघितला. महाराज विशाळगडावरती पोचले आणि त्यानंतर जे जखमी असलेले जे मावळे होते त्यांना आणि महाराजांना सुद्धा विश्रांतीची गरज होती. काही दिवस त्या ठिकाणी विशाळगडावरती महाराजांनी विश्रांती केली आपल्या संगड्यांसह, आपल्या मावळ्यांसह. आणि नंतर महाराज विशाळगडावरून ऑगस्टच्या मध्याला राजगडावर पोचले. महाराज जेव्हा राजगडावरती आले तेव्हा आईसाहेब जिजाऊ यांना फार आनंद झाला की ते म्हणतात ना, आनंद गगनात मावेना, असा तो आनंद. खूप कौतुक केलं आपल्या मुलाचं, शिवबाचं आईसाहेबांनी. स्वराज्यामध्ये आनंद उत्सव सुरू झाला. एक संकट संपलं होतं. एका अग्निदिव्यातून महाराज सुखरूप बाहेर निघाले होते आणि दुसरं मोठं संकट स्वराज्यावर त्यावेळेस घोंगावत होतं, ते म्हणजे शाहिस्तेखानाची फौज. 1.25 लाखाची फौज स्वराज्यावरती तुटून पडली होती. पुण्यासह सुपे असतील, जी जहागिरी होती महाराजांची बऱ्यापैकी, ती संपूर्ण पुणे हे शाहिस्तेखानाने आपल्या ताब्यात घेतलं होतं. आणि त्याचवेळी शाहिस्तेखानाने 21 जून 1660ला जो संग्रामगड, चाकणचा किल्ला, त्या चाकणच्या किल्ल्याला ह्या शाहिस्तेखानाने वेढा दिला होता. कित्येक आठवडे गेले परंतु चाकणचा किल्ला काही ताब्यात येईना. आणि त्यामुळे शाहिस्तेखानाला प्रश्न पडला होता, चिंता पडली होती की इतका छोटासा एक भुईकोट किल्ला आणि 21 हजाराची फौज घेऊन आपण या ठिकाणी अनेक आठवडे झाले लढतोय, तरीसुद्धा हा किल्ला ताब्यात येईना. शेवटी त्यांनी एक युक्ती काढली की छावणीपासून ते जो बुरुज होते, म्हणजे हा चौकोनी किल्ला, चारी बाजूला 4 बुरुज आणि मध्ये मध्ये आणखीन काही बुरुज होते, भक्कम तटबंदी होती, त्याला परकोट किल्ला होता, परकोट तटबंदी होती, मजबूत तटबंदी होती आणि खंदकही होतं चारी बाजूनी. तर असा हा मजबूत किल्ला मराठ्यांनी सुमारे 55 दिवस लढवला. आणि 55 दिवस हा लढवला, पण त्याच्या अगोदर काय घटना घडली तर हा किल्ला ताब्यात येत नाही. म्हणून यांनी काय केलं, एक युक्ती त्या ठिकाणी त्यांनी वापरली. जर सैन्य पुढे जात आहे तर वरून काय होत आहे, मावळ्यांचा प्रचंड हल्ला होतोय. मग जे तोफा असतील, बंदुकीच्या गोळ्या असतील किंवा बाण असेल, याच्यामुळे ह्या शाहिस्तेखानाच्या फौजेला त्या किल्ल्याच्या सावलीत सुद्धा जायला जमत नव्हतं.
आणि म्हणून त्यांनी एक युक्ती काढली की छावणीपासून ते त्या चाकण किल्ल्याच्या पूर्वेकडील बुरुजापर्यंत जमिनीच्या आतून त्यांनी एक भुयार काढलं आणि त्या भुयाराच्या आतून त्या पूर्वेकडील बुरुजाच्या खाली सुरुंगाची दारू अशी ठेचून त्या ठिकाणी आहे ना कचून भरली. आणि संपूर्ण तयारी झाल्यानंतर ह्या शाहिस्तेखानाने हुकूम केला बत्ती देण्याचा आणि त्या सुरुंगाला बत्ती देण्यात आली. आणि ती जी वात होती ती डांबरपट्टी अशी सर 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 करत आहे ना ती पुढे धावत गेली. आणि ज्या ठिकाणी सुरुंगाची दारूचा स्फोटकं ठेवली होती, भयंकर मोठी जास्त मोठ्या प्रमाणात स्फोटकं ठेवली होती, त्या स्फोटकांचा एकच धडाका झाला आणि ती स्फोटकं फुटली. मोठा प्रचंड असा आवाज त्या ठिकाणी झाला आणि म्हणजे कानाला म्हणतात ना तो आवाज सहन होणार नाही इतका प्रचंड आवाज. आणि ती जी बुरुज होता त्या बुरुजाचे सगळे दगड आकाशामध्ये असे उडाले. सगळा धूळ आणि आवाज, एकच गोंधळ माजला त्या ठिकाणी. आणि इकडे शाहिस्तेखानाची जी फौज होती ती ओरडायला लागली, त्यांना आनंद झाला. आणि इकडे गडावरती हाहाकार माजला, कारण हा बुरुज जेव्हा उद्ध्वस्त झाला, त्या बुरुजाला जेव्हा खिंडार पडलो आणि दगडं सगळी जेव्हा आकाशात उडाली, त्यावेळेस त्या बुरुजावर असणाऱ्या तोफा आणि मराठे सुद्धा हवेत फेकले गेले. आणि मग ते सगळे दगडासकट मावळे जमिनीवर. जसं पाखरं मरून पडावी तसे ते मराठे ना जमिनीवर पडले. परंतु किल्ल्यावर असणारे जे मराठे होते ते धावत धावत त्या खिंडार पडलेल्या त्या बुरुजाकडे धावले आणि सगळे त्या ठिकाणी एकवटून ना त्या खिंडार पडलेल्या त्या जागेतून एकही गनीम शाहिस्तेखानाचा एकही शत्रू वरती येता कामा नये यासाठी मराठे त्या ठिकाणी झुंजू लागले. त्या बुरुजावरती एकच आहे ना तुंबळ लढाई झाली. आणि ह्या मराठ्यांनी काय केलं, दगड धोंडे आहेत हे उचलायचे आणि हे त्या गनिमांवरती टाकायचे. आणि शाहिस्तेखानाच्या फौजेतील शिपायांचे डोकी नारळ फुटावी तशी फुटत होती. हात पाय आहे ना अशा त्यांचे तुकडे होत होते. आणि दगडांचा हा जो मारा ह्या मराठ्यांनी केला होता त्याच्यामुळे शाहिस्तेखानाची फौज अगदी बेजार झाली होती, हैराण झाली होती. आणि हे युद्ध आहे ना म्हणजे तो दिवस होता 14 ऑगस्ट 1660. म्हणजे 14 ऑगस्ट 1660चा तो दिवस म्हणजे किल्ल्यासाठी घातवारच ठरला. आणि दिवसभर मराठ्यांनी आहे ना ह्या शाहिस्तेखानाच्या फौजीशी आहे ना 2 हात केले, झुंज दिली. एकाही सैनिकाला किल्ल्यामध्ये प्रवेश होऊ दिला नाही. संपूर्ण दिवस गेला. रात्री सुद्धा मराठे त्या लक्ष माझ्याकडे ह्याच्याकडे होते म्हणजे बुरुजाकडे होते. आणि बुरुजाजवळ राहून आहे ना ते काय करत होते, शत्रूशी 2 हात करत होते. भयंकर युद्ध त्या ठिकाणी मराठ्यांनी केलं. रात्र झाली तरी सुद्धा त्या खिंडार पडलेल्या त्या बुरुजापासून मराठे हल्ले नाहीत. शाहिस्तेखानाने आपली फौज थोडीशी दूर नेली आणि त्या ठिकाणी तो थांबला. सकाळ होता क्षणी म्हणजे 15 ऑगस्ट 1660चा तो दिवस. त्या दिवशी मोगलांच्या तुकड्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या खिंडार पडलेल्या जागेतून वर येऊ लागल्या. आता मात्र मराठ्यांची अवस्था फार बिकट झाली होती. अनेक मराठे मारले गेले होते, मराठ्यांचं सैन्यबळ कमी झालं होतं. आणि ह्या शाहिस्तेखानाच्या तुकड्या ह्या खिंडार पडलेल्या बुरुजातून आत शिरायला लागल्या. आणि मग हे युद्ध पुढे पुढे जात 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 ते अगदी जो बालेकिल्ला होता त्या बालेकिल्ल्यापर्यंत हे युद्ध पोचलं. आता हे युद्ध जिंकणं शक्य नाही. मग अशा वेळी जो किल्लेदार होता फिरंगोजी नरसाळा यांनी तिथला जो राजपूत आपला एक सरदार होता त्याच्याशी बोलणी केली आणि शाहिस्तेखानाशी तह केला. किल्ला आम्ही तुमच्या ताब्यात देतो, आम्हाला जाण्याची वाट द्या. आणि अशा प्रकारे शाहिस्तेखानाने ते मान्य केलं, कारण शाहिस्तेखानाला माहिती होतं
की बालेकिल्ल्याबरोबर आपण जर बालेकिल्ल्यातील मराठ्यांशी आपण युद्ध केलं तर तिथे आणखीन आपले काही शेकडो जे सैनिक आहे ते मारलं जाईल आणि शेकडो आपल्या सैनिकांचे प्राण वाचून किल्ला जर मिळत असेल आपल्याला तर किल्ला देऊन टाकू, कारण आपल्याला काय हवं आहे तर किल्ला हवा आहे. आणि मग शाहिस्तेखानाने काय केलं, तो तह मान्य केला आणि फिरंगोजी नरसाळे आपल्या मराठी मावळ्यांसह किल्ल्यातून बाहेर निघाले आणि तो किल्ला 15 ऑगस्ट 1660ला शाहिस्तेखानाच्या ताब्यात गेला. मित्रांनो, जवळजवळ 56वा तो दिवस होता. 15 ऑगस्ट हा 56वा दिवस. म्हणजे भुईकोट किल्ला घेण्यासाठी 20,000ची फौज घेऊन आलेल्या शाहिस्तेखानाला तो किल्ला घेण्यासाठी 56 दिवस मराठ्यांशी झुंजावं लागलं. आणि म्हणून मराठ्यांच्या शौर्य, पराक्रम, साहस, तिखटपणा आणि त्यांची झुंज याला सलाम करण्याची, प्रणाम करण्याची वेळ होती आहे. बघा मित्रांनो, हा विजय त्या शाहिस्तेखानाला एवढा प्रभावी वाटला की त्याने त्या विजयाची नोंद त्याने असे एक शिलालेख लिहून ठेवला, ज्याने काही फार मोठा पराक्रम केल्यासारखा. आणि त्यांनी औरंगजेब बादशाहला सुद्धा पाठवून दिलं की हा चाकणचा किल्ला आपण ताब्यात घेतला आहे. तिकडे औरंगजेब बादशाह सुद्धा खुश झाला. इकडे हा प्रकार म्हणजे किल्ला. आता एक प्रश्न निर्माण होतो, मला अनेक जण विचारतात की मी महाराजांनी मदत का नाही केली. बघा काय होतं, तो संपूर्ण म्हणजे पूना आणि सुपे वगैरे हा जो अगदी चाकणपर्यंतचा जो प्रदेश होता ना, ही संपूर्ण प्रदेश हा शाहिस्तेखानाने जिंकून घेतला होता. संपूर्ण प्रदेशामध्ये ह्या मोगलांची त्या ठिकाणी काय होती, अंमल होता. आणि ह्या लाखोच्या फौजेबरोबर लढण्यासाठी महाराजांकडे तेवढं बळ नव्हतं, तेवढं सैन्य नव्हतं. आणि मृत्यूच्या दाढेत जाणं, स्वतःला झोकून देणं हे वेड्याचं काम. आणि तो वेडेपणा महाराजांनी कधी केला नाही. कमी बळ आहे आणि कमी बळात प्रचंड बळ असणाऱ्या शत्रूशी लढा द्यायचा तर तो युक्तीने आणि बुद्धिकौशल्यानेच देता येतो, हे महाराजांना अगदी अचूक माहिती होतं. आणि म्हणून म्हणजे वाटत होतं की महाराज तेव्हा राजगडावर पोचले होते. महाराजांना वाटलं की रसद पोचवावी, नवीन कुमक त्या ठिकाणी पाठवावी, पण ते होऊ शकलं नाही. नेताजी पालकरसुद्धा त्यावेळेस बिजापुरी मुलखात होते, त्यांनाही त्या ठिकाणी मदत नाही करता आली वगैरे. चला, एक चाकणचा किल्ला, भुईकोट किल्ला, तो जिंकण्यासाठी 56 दिवस 20,000 त्या ठिकाणी ह्या हाशमांना, मोगली फौजेला त्या ठिकाणी लढावं लागलं. हा मराठ्यांचा फार मोठा विजय होता. आणि शाहिस्तेखानाला, मोगलांना सुद्धा जाणीव झाली याची की एक भुईकोट किल्ला घेण्यासाठी आपल्याला सुमारे 2 महिने लागले, तर एखादा डोंगरी किल्ला घ्यायला किती वर्ष लागतील, हा मोठा प्रश्न त्याच्यासमोर निर्माण झाला. आणि महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटले याचा फार मोठा परिणाम शाहिस्तेखानावर सुद्धा झाला होता. आणि मराठ्याची तुकड्या होत्या त्या सतत शाहिस्तेखानाच्या फौजेवरती गनिमी काव्याने त्या ठिकाणी काय करत होत्या, लचके तोडत होते, मारायचे आणि पळून जायचे, हे प्रकार त्यावेळेस पण तिथे घडत होते. त्यामुळे मराठ्यांविषयी त्याच्या मनामध्ये थोडीशी भीती आणि एक वचक मराठ्यांचा शाहिस्तेखानाच्या फौजेवरती होता का, तर होता, 100% होता. बघा पुढे काय झालं, इकडे जेव्हा ह्या आदिलशहाला जेव्हा कळालं की शिवाजी महाराज म्हणजे शिवाजी पन्हाळगडावरून निसटले आणि विशाळगडावरती गेले आणि विशाळगडावरून ते आता राजगडला पोचले, ही सगळी बातमी जेव्हा त्याला कळाली तेव्हा आदिलशहा अत्यंत संतापला, अत्यंत क्रोधित झाला. आणि तो विचार करू लागला की शिवाजी सुटला कसा. पन्हाळ्याच्या किल्ल्यामध्ये 35,000चा वेढा दिलेला असताना शिवाजी पन्हाळ्याच्या गडातून सुटला कसा सुटला, कोणी सोडवलं, कोणी मदत केली, कोणी गद्दारी केली, कोण फितूर आहे, याचा तो विचार करू लागला. आणि ते संपूर्ण खापर त्याने काय केलं, सिद्धी जोहरवरती फोडलं. आता काय शिवाजी पळून गेला, परत त्याला पकडणं शक्य नाही. आणि मग आता शिवाजी आणि हा जो गद्दारी ज्यांनी केले, बंडखोरी ज्यांनी केलेली आहे, तो सिद्धी जोहर त्याला पकडण्यासाठी आणि त्याला संपवण्यासाठी
बादशाने स्वतः निघायचं ठरवलं आणि संपूर्ण फौजेनिसी तो तयारीला लागला. 17 ऑगस्ट 1660ला बादशाह आपल्या विजापुरावरून निघाला आणि तो प्रवास करत 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 मिरजेपर्यंत पोचणार होता. महाराजांच्या हेरानी बातमी महाराजांना दिली. महाराजांना हे जेव्हा कळालं की स्वतः बादशाह आदिलशहा विशाळगड ह्या पन्हाळगडाच्या दिशेने येतोय आणि पन्हाळगडावरती आपली फौज आहे आणि किल्लेदार त्यावेळेस त्र्यंबक भास्कर हे पंत त्यावेळेस काय होते, किल्लेदार होते. महाराजांनी लगेच काय केलं, आता बघा काय असते, शत्रू आणि शत्रूच्या हालचाली आणि त्यांची युद्धनीती याची पुरेपूर माहिती आपण घ्यायला हवी आणि महाराजांनी ती घेतली. महाराजांना ही माहिती मिळाली होती की संपूर्ण हे जे खापर आहे, अपयशाचं खापर ह्या बादशाने काय केलेलं आहे, सिद्दी जोहरवर फोडलेलं आहे आणि सिद्दी जोहर आणि त्याच्यामध्ये वाद निर्माण झालेला आहे. याचा फायदा घेण्यासाठी आणि आपलं सैन्य सुखरूप तिथून बाहेर काढण्यासाठी महाराजांनी त्या ठिकाणी एक डाव टाकला. महाराजांनी आपला एक वकील पाठवला आणि आपला महाराजांचा तो हुकुमनामा घेऊन वकील बेड्याच्या ठिकाणी आला. पन्हाळगडाच्या बेड्याजवळ आल्यानंतर तिथल्या सैनिकांना सांगे, बाबा हे असा असा महाराजांचा हुकुमनामा आहे आणि तो गडावर द्यायचा आहे. सैनिकांनी त्याला पाठवून दिलं. वकील आहे पाठवलं. वकील, महाराजांचे वकील त्र्यंबक पंत, त्र्यंबक भास्कर यांना जाऊन भेटले. भास्करांनी ते त्र्यंबकांनी ते काय केलं, पत्र वाचलं. पत्रात महाराजांनी स्पष्ट लिहिलं होतं काय की बिनशर्त पन्हाळा किल्ला हा सिद्धीला देऊन टाका आणि तुम्ही सगळे सुखरूप राजगडावर या. मराठे अजूनही लढायला तयार होते, परंतु महाराजांचा आदेश होता. ते आदेशपत्र घेऊन तो खाली आला. त्र्यंबक पंत खाली आले आणि त्यांनी सिद्दी जोहरची भेट घेतली. सिद्दी जोहरसुद्धा खुश झाला होता, आनंदी झाला होता. एवढ्या प्रचंड प्रयत्न त्यांनी केले होते. तो शूर होता, पराक्रमी होता. अगदी डोळ्यात तेल घालून म्हणतो ना एखाद्याचं रक्षण किंवा राखण करणं, तसं ते राखण त्यांनी केली होती. आणि वेळासुद्धा अत्यंत भक्कम होता त्याचा. पण तो निसर्ग शक्तीची मदत आणि महाराजांचं साहस आणि तो काळ वेळ महाराजांच्या बरोबर होता. साहसी महाराज त्या ठिकाणी जिंकले आणि कब नशिबी हा सिद्दी जोहर त्या ठिकाणी हरला. सिद्दी जोहरला महाराजांविषयी आता मात्र प्रेम वाटू लागलं होतं आणि कौतुक वाटत होतं महाराजांचं. बिनशर्त किल्ला ताब्यात देण्याचं ठरलं. सिद्धीने ते मान्य केलं आणि मग त्र्यंबक पंत गडावर गेले. आपली सगळे फौज घेऊन गडाच्या खाली उतरले. अत्यंत दुःखी मनाने ते गड त्यांनी सोडला, कारण त्यांना अजूनही लढायची इच्छा होती. गड न सोडण्याची त्यांची इच्छा होती. परंतु सगळी महाराजांची आज्ञा, सगळी फौज घेऊन ते राजगडच्या दिशेने महाराजांच्या दर्शनाला गेले. आता इकडे गड आला, पण महाराजांचं सैन्य सगळं निघून गेलं. मोकळा किल्ला हा सिद्दी जोहरच्या ताब्यात आला. इकडे बादशाह चिडला होता. बादशाहने एकदम ठाम स्वतःचा म्हणजे असा ठाम मन किंवा मत केलं होतं. त्याचं ठाम मत होतं की शिवाजीला पळून जाण्यास सिद्दी जोहरने मदत केली, त्याशिवाय शिवाजी पळू शकत नाही. अरे तो सिद्धीवरती फार रागवला. फितूर, गद्दार, बेईमान अशा अनेक तो शिव्या त्याला घालू लागला आणि त्यांनी बंडखोरी करू नये म्हणून त्यांनी आणि शरण यावं म्हणून त्यांनी एक आपला सरदार, तो मिरजेला येऊन पोचला होता. बादशाह मिरजेला पोचल्यानंतर त्यांनी काय केलं, एक आपला सरदार पाठवला सिद्दी जोहरच्या भेटीला. तो आला. त्या सरदाराने सिद्धीला सांगितलं की अरे बाबा तू बंडखोरी करू नकोस, बादशाहची काय कर, त्या ठिकाणी शरणागती पत्कर. बादशाहच्या एक त्याला आपण बोलतो की शरणागती पत्करणं, माफीनामा पत्करणं, काय माफीनामा पत्करणं आणि ह्या सगळ्या साफ असू दे काही करत नाही, तो आपला मित्र आहे. तर माफीनामा पत्करणं आणि जर माफीनामा तू मागितलास आणि शरण गेलास तर बादशाह तुला काय करेल, माफ करेल. त्यामुळे तू काळजी घे आणि तू काय कर, या ठिकाणी बादशाहच्या
बादशाला सरळ सरळ शरण जा. आता हे ऐकल्यानंतर बादशाह आपल्याला काय म्हणतोय? बेईमान म्हणतोय, बंडखोर म्हणतोय. आणि आपण काय आहोत? बादशाचे या ठिकाणी काय आहोत? बादशाची हुजरेगिरी करायची, बादशाची गुलामगिरी करायची आणि इतकं निष्ठेने आपण बादशाचं काम करायचं. छान दिसतं साहेब. इतकं निष्ठेने आपण त्याचं काम करायचं आणि त्याने आपल्याला बेईमान आणि गद्दार म्हणून ठरवायचं, हे त्याला काही पटलं नाही. आणि म्हणून त्यांनी काय केलं? बादशाने या ठिकाणी बादशाचं जे फरमान होतं किंवा त्याचा जो हुकूम होता तो न मानण्याचं याने ठरवलं. आता काय करायचं आहे ना, या ठिकाणी तो या ठिकाणी साप इकडेच येतोय बघ. गेला का? तर त्याने काय केलं? तो हुकूम मानायचं. त्याने त्या ठिकाणी तिकडे जा. त्याने बादशाचा हुकूम जो होता किंवा त्याने बादशाला शरण जावं वगैरे हे त्यांनी सगळ्यात धुडकावून लावलं. तो निष्ठावंत होता, लढाऊ होता आणि शूरवीर होता, अभिमानी होता. त्याला बादशाचा खूप राग आला. आता बादशाचा राग येण्यामागे आणखीन एक कारण होतं. आणखीन एक कारण काय होतं? तर बादशाने काय केलं होतं? त्याला एक पत्र पाठवलं होतं आणि त्या पत्रामध्ये आहे ना, तो काय म्हणतो? त्या पत्रात तो म्हणतो, हे मूर्ख. तो काय शब्द वापरतो बघा. सिद्दी जोहर अत्यंत निष्ठावंत सरदार, अत्यंत शूर अभिमानी सरदार, त्या सरदाराला पत्र पाठवताना हा सिद्दी जोहर आपल्या पत्रात काय म्हणतो? हे मूर्ख सिद्दी जोहरा, तू बेईमानी केलीस, तू गद्दारी केलीस, तू बादशाशी म्हणजे आमच्याशी काय केलेले आहेस? या ठिकाणी गद्दारी केलेली आहेस. तू शत्रूला मिळाला आहेस. परनेळ्याच्या किल्ल्याला 35,000 सैन्याने वेढलेलं असताना शिवाजी त्या वेड्यातून निसटलाच कसा? तू शिवाजीकडून मोठी रक्कम घेतलीस, तू लाच घेतलीस आणि शिवाजीला सोडलंस. आणि शिवाजीला सोडण्यामागे तू मोठी त्या ठिकाणी भूमिका निभावली आहेस. तू गद्दार आहेस. शिवाजीकडून जे तू धन मिळवलं आहेस ते धन सगळं काय कर? ते सर्व धन माझ्या ताब्यात दे आणि माझ्या ताब्यात देऊन तू मला शरण ये. आता बादशाचं हे पत्र जेव्हा त्याला मिळालं होतं तेव्हा तो खूप संतापला होता आणि तेव्हापासूनच आहे ना त्याला बादशाची एवढी चीड आली होती की जेवढे झेंडे बिंडे होते ना आदिलशहाचे, त्या सगळे झेंडे बिंडे तरी काढून टाकले, मोडले, तोडले आणि रागाच्या भरात त्यांनी निर्णय घेतला आणि सगळी फौज घेऊन तो कुठे गेला? तो सगळी फौज घेऊन तो पुन्हा कर्नाटकाच्या दिशेने निघाला. पण बादशाह इतका निष्ठुर होता बघा. एखादा व्यक्ती खरंच त्यांनी बेईमानी केली का? तो खरंच फितूर आहे का? तो खरंच दगाबाज आहे का? खरंच त्यांनी लाच घेतली का? याची शहानिशा तरी करा. बादशाह कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता, त्याला म्हणतात काय, लहरी बादशाह. आणि ह्या लहरी बादशाहने कोणत्याही शहानिशा न करता त्याला बदनाम करून टाकलं. आता तो अभिमानी होता, स्वाभिमानी होता. ती सगळी फौज घेऊन तो तिकडे गेला, कर्नाटकात गेला. आणि कर्नूलला पोचल्यानंतर बादशाहचे त्या ठिकाणी हेर होतेच, बादशाहची माणसं त्या ठिकाणी होतीच. आता हे मद्य पिणारे, खाणारे पिणारे, मद्य पिणारे ही माणसं. आणि मद्य प्यायला बसल्यानंतर बादशाहच्या एका हस्तकाने त्याला विष त्या मद्यातून दिलं आणि बादशाहने त्याचा अंत त्या ठिकाणी केला. मुरार जगदेव, खान महम्मद, फाजल, हे तो फतेह खान, फवाज खान, अशा अनेक निष्ठावंत सरदारांना त्यांची बाजू न ऐकता, पराक्रमी निष्ठावंत सरदारांना ह्या मनमानी करणाऱ्या बादशाने, लहरी बादशाने ठार केलं. म्हणजे त्याच्याशी निष्ठा बाळगून काही उपयोग नव्हता. तर अशा प्रकारे सिद्दी जोहरचा त्या ठिकाणी अंत झाला. आता या ठिकाणी महाराज राजगडावर होते. राजगडावर जेव्हा महाराज आले तेव्हा महाराजांना पुन्हा साप आला.
दगडावर आहे. तर महाराज पुन्हा त्या ठिकाणी ना विचार करू लागले. मोठा आहे. तर महाराज आहे ना त्या ठिकाणी काय करायला लागले, विचार करायला लागले की आता हे जे अफजल खानाबरोबर जे युद्ध झालं त्या युद्धामध्ये ज्या ज्या लोकांनी वा छान आहे रे, दिसतंय का, ज्या लोकांनी गद्दारी केली, ज्या लोकांनी गद्दारी केली त्या गद्दार लोकांना धडा शिकवण्याची वेळ होती. आणि म्हणून महाराज काय करत होते, महाराजांनी जे म्हणजे जसं आता कसं होतं, जेव्हा अफजल खानाचा वध झाला आणि जे प्रतापगडाचा जो रणसंग्राम आहे त्या रणसंग्रामामध्ये हजारो सैनिक मारले गेले, हजारो त्या ठिकाणी काय झाले, जखमी झाले असतील. आणि त्या ठिकाणी शेकडो पळून गेले. आणि शेकडो पळून जाणाऱ्यांमध्ये अनेक जण बादशाहचे सरदार होते. जसं फाजल खान, हा अफजल खानाचा मुलगा फाजल खान होता. नंतर तो तुमचा काय होता त्याचं नाव, अंकुश खान होता, याकूत खान होता. आणि काही मराठेसुद्धा होते, जसं आपण प्रतापराव मोरे असतील. आणि अत्यंत महत्त्वाचा जो महाराजांच्या डोक्यात बसला होता आणि त्या जे स्वराज्याशी गद्दारी करणाऱ्या त्या फितुराला कोणत्याही परिस्थितीत धडा शिकवणं गरजेचं होतं, असं महाराजांनी मनाशी ठाम त्या ठिकाणी निश्चय केला होता. आणि ती व्यक्ती म्हणजे खंडोजी खोपडे. हा खंडोजी खोपडे काय करत होता त्या युद्धामध्ये बघा, जेव्हा त्या ठिकाणी औरंगजेब हा जो अफजल खान आहे, हा अफजल खान जेव्हा वाईमध्ये आला तेव्हा त्या दिवशीच मावळखोऱ्यातील पहिला जो देशमुख होता तो म्हणजे खंडोजी खोपडे देशमुख, हे जाऊन खानाला मिळाले. आणि म्हणून खंडोजीवरती फार मोठं संकट त्या ठिकाणी येणार होतं. आणि म्हणूनच तो युद्धाच्या वेळी पळून गेला, डोंगर दऱ्यामध्ये जाऊन राहिला. ऑगस्टच्या मध्याला महाराष्ट्र म्हणजे स्वराज्यामध्ये महाराज आले. आणि महाराज जेव्हा स्वराज्यात आले त्यावेळेस म्हणजे तो डोंगर दऱ्यात लपलेला हा जो खंडोजी होता तो प्रतापगडाचा जो युद्धाचा वनवास संपला आणि त्यानंतर तो त्याची जे जहागिरी होती म्हणण्यापेक्षा वतन होतं, त्या वतनांच्या गावामध्ये येऊन तो थांबला. आणि वतनांच्या गावात तो 1 वर्ष होता. किती? 1 वर्ष. आणि महाराज जेव्हा ऑगस्टच्या मध्याला राजगडावर आले तेव्हा त्याला असं वाटलं की महाराजांना जाऊन काय करावं, त्या ठिकाणी माफी मागावी, महाराजांची जीवदान मागावं. आता त्याचं धाडस त्याला होत नव्हतं की महाराजांसमोर जाण्याचं धाडस होईना. आणि म्हणून त्यांनी काय केलं, एक आपला चाकर नोकर तो मुलगा त्यांनी काय केलं, शिळमकरांकडे पाठवला. हैबतराव शिळमकर हे खंडोजी खोपड्यांचे जावई. आता सासऱ्याचं जे गारण आहे ते ऐकलं त्यांनी, सासरा. आणि मग सासऱ्याला राहाविना म्हणजे खंडोजीला राहाविना, त्या नोकराच्या मागे खंडोजी पण लगेच येऊन ह्या हैबतरावांना येऊन भेटला. आणि जावयाला त्यांनी विनंती केली की तुम्ही महाराजांकडे काय करा, माझ्यासाठी शब्द टाका, महाराजांनी मला पदरात घ्यावं, माझी चूक क्षमा करावी, माझी चूक झाली, मला क्षमा द्यावी आणि माझं वतन महाराजांनी कायम ठेवावं. असं सगळे महाराजांसमोर तुम्ही काय करा, विनंती करा आणि महाराजांनी मला पोटात घ्यावं, त्यांच्या पदरी घ्यावं अशी विनंती त्यांना करा. आता शिळमकरांसमोर फार मोठा प्रश्न निर्माण झाला की सासऱ्याचा प्रश्न सोडवायचा कसा, कारण शिवाजी महाराज म्हणजे गद्दारी करणाऱ्या लोकांना जवळसुद्धा उभं करत नसत, त्यांचे हात पाय तोडत असत, त्यांना कठोर शिक्षा करत असत. आणि स्वराज्याशी गद्दारी, स्वराज्याशी तुम्ही जर फितुरी करत असाल तर तुम्हाला माफी नाही. आता तो संतपलेला चेहरा हैबतरावांच्या समोर दिसत होता महाराजांचा. आणि संतपलेल्या महाराजांना आपण गाराणं मागणं म्हणजे आपण जळून खाक होणार. म्हणजे ते म्हणतात ना, धगधगता निखारा आहे
आणि त्या निखाऱ्याला आपण जाऊन सांगावं की ही तेलाची बुदली तुमच्या पदरात घ्या, तो स्फोटच होणार ना. तर हैबतराव घाबरले, काय करावं त्यांना कळेना. आणि आपल्या सासऱ्याला तर वाचवायचं आहे, मग सासऱ्याला वाचवायचं कसं. मग ते लगेच उठले आणि कान्होजी जेधेंकडे गेले. कान्होजी जेधे गडाखाली जावळीच्या खोऱ्यामध्ये ते वास्तव्याला होते. त्यांना येऊन भेटले, त्यांना संपूर्ण हे गाणं सांगितलं त्यांनी. कान्होजींनी आहे ना ते त्यांचं म्हणणं ऐकलं. आणि आता हैबतराव शिळमकरांचे सासरे आणि हैबतराव शिळमकर हे अत्यंत निष्ठावंत आणि पराक्रमी सरदार होते महाराजांचे. आणि मग म्हणून आहे ना त्यांना टाळता येईना. आणि कान्होजी जेधे आणि उतरवडीचे जे काही हे जे खंडोजी खोपडे आहेत, ह्या दोघांची एकणे जी वतनं होती ना एकमेकांना लागून होती, म्हणजे शेजारी होता तो. खंडोजी खोपडा हा त्याचा शेजारी असल्यामुळे त्याला वाचवावं असं ह्या कान्होजी जेधेंच्या मनात आलं. ते उठले आणि महाराजांजवळ गेले. महाराज राजगडावरती होते. महाराजांची एकांतात भेट घेतली आणि एकांतात भेट घेऊन त्यांनी त्या ठिकाणी आपलं मत मांडलं. बोलता अनेक विषय काढले आणि बोलता एक हा विषय मांडला. तो कान्होजी जेधे म्हणाले, महाराज, प्रतापगडाच्या युद्धावेळी खंडोजी तो खंड्या पळाला, निसटला, पण आता त्याला फार मोठा पश्चाताप होतोय. महाराज क्षणभर थांबले, शांत होते. महाराजांचं जे शांत मुद्रा बघितल्यानंतर कान्होजींनी आणखीन पुढे जायचा प्रयत्न केला, आणखीन थोडीशी भीड आणि दाखवली त्यांनी. ते म्हणाले, खंडोजी शरण यायला तयार आहे, खंडोजीला आपण शरण द्यावी, माफी करावी. ते ऐकता क्षणी महाराज चिडले, रागावले, संतापले. त्यांचा राग याने उफाळून बाहेर आला. खंडोजी खोपडा, ज्याला आम्ही काय केलं, वतन दिलं, त्याचा पोटा पाण्याचा प्रश्न आम्ही सोडवला. आणि जेव्हा स्वराज्य संकटात सापडलं त्यावेळेस त्यांनी तलवार उपसली स्वराज्यावरती, आमच्यावरती. ज्या हाताने त्यांनी तलवार उपसली आणि ज्या पायाने तो चालत गेला, त्याच्या धडाचे, त्याच्या शरीराचे 4 तुकडे करून 4 दिशांना फेकले पाहिजेत. आणि अशा माणसाची तुम्ही काय करता? त्या माणसाला तुम्ही पदरात घ्यावं म्हणून विनंती करता? महाराज संतापले, ओरडले, चिडले. महाराजांचा हा राग, द्वेष म्हणजे चीड हे पाहिल्यानंतर सुद्धा कान्होजी जेधे काही ऐकायला तयार नव्हते. ते म्हणाले, महाराज, त्यांनी केलेलं जे पाप आहे, त्यांनी केलेली फितुरी आहे, त्यांनी केलेली जी काही चूक आहे ती माझ्या पदरात मी घेतो. माझ्यासाठी त्याला आहे ना माफ करा. मी त्याला शब्द दिलाय हो, माझ्या शब्दासाठी. आता महाराज विचार करू लागले की एका बाजूला आता नाही म्हणावं तो सखा दुखावतो, हो म्हणावं तर हा जो फितूर आहे तो सुकावतो. महाराजांनी बुद्धी कौशल्याचा वापर केला. म्हणाला, ठीक आहे, त्याला मी जीवदान देतो. बघा, फक्त जीवदान. कान्होजी जेधे आनंदित झाले आणि त्यांनी लगेच आहे ना गडाखाली निरोप पाठवला. लगेच गडावरती खंडोजी आला आणि मान खाली घालून महाराजांना मुद्रा करून त्या ठिकाणी तो थांबला. महाराजांचा निरोप घेऊन परत दोघे पण गेले. खंडोजी खोपडा हा महाराजांना मुद्रा करण्यासाठी दररोज गडावर यायला लागला. या ना त्या कारणाने तो यायला लागला, महाराजांना भेटायला लागला आणि महाराजांसमोर येणं वेगवेगळे विषय मांडायला लागला. कधी कधी तो काय करायला लागला, हे कान्होजी जेध्यांविषयीच बोलायला लागला, उलटं सुलटं. त्यांचे महाराजांचे कान भरायला लागला. आता महाराज काय हलक्या कानाचे होते का? नव्हते. असंच एक दिवस आहे ना तो आला, महाराजांना मुजरा केला आणि मुजरा केल्यानंतर आहे ना त्याने मान वर केली, महाराजांच्या नजरेला नजर भिडवली. महाराजांचा राग जो होता ना तो उफाळून बाहेर आला. एक गद्दार, ज्याला आपण आपल्या सखासाठी म्हणजे आपल्या सौंगड्यासाठी, आपल्या निष्ठावंत सरदारांसाठी आपण त्याला माफी दिली आणि तो आज आपल्या नजरेला नजर भिडवतोय. गद्दाराची एवढी हिंमत. महाराजांचा राग आहे ना इतका प्रचंड होता की त्यांनी त्या ठिकाणी असणाऱ्या ढालाई त्यांना हुकूम केला, पकडा त्या गद्दाराला. कैद करण्यात आली. तो ओरडायला लागला, त्याचे हात पाय सगळे पकडले. महाराजांनी दुसरी आज्ञा केली, त्याचा उजवा हात तोडा
आणि डावा पाय कलम करा. बघा, स्वराज्याशी गद्दारी फितुरी करणाऱ्याला संदेश जाणं गरजेचं होतं, कारण तो मावळ खोऱ्यातील एक देशमुख होता. त्याला वतन दिलं होतं महाराजांनी. आणि यांना जर वेळेत जर धडा नाही शिकवला, जर त्याला वेळेत आहे ना आपण, तर त्याला जर वेळेमध्ये जर आपण त्याला समज नाही दिली, शिक्षा नाही दिली, तर हे जे फितुरी आहे ते स्वराज्यात वाढेल. आणि म्हणून महाराजांनी कडक शिक्षा केली. असं म्हणतात की जसं घाव झाला, जखम झाली, फाटलं, तर आपण लगेच टाके घालतो, पण जर टाके नाही घातले की ती जखम मोठी होते. म्हणजे वेळेमध्ये टाके घालणे फार गरजेचं असतं मित्रांनो. आणि महाराज त्या बाबतीत आहे ना अत्यंत शिस्तबद्ध होते, वेळेमध्ये सगळी गोष्ट करत होते. आणि वेळेचं नियोजन आणि युद्धाचं नियोजन आणि सगळ्या गोष्टी नियोजन पद्धतीने त्या महाराज करत होते. आता महाराजांना हे माहिती होते की आता ह्याला शिक्षा केली म्हणजे काय करणार, हा आपले जो कान्होजी जेदे आहेत ते धावत पळत आपल्याकडे येणार, हे महाराजांना माहिती होतं. कान्होजी जेदे गडावर आले, त्यांनी महाराजांना घाईघाईत मुजरा केला आणि घाईघाईत मुजरा करून संतपलेल्या आवाजात म्हणाले, महाराज आपण हे काय केलं, माझ्या वचनाला काळिंबा फासला, माझ्या शब्दाला किंमत नाही राहिली, तुम्ही त्याचे हात पाय तोडले. त्याचा तो आता कान्होजी जेदे वरिष्ठ होते, ज्येष्ठ होते, शूरवीर पराक्रमी, त्यांनी संपूर्ण 24 वर्ष स्वराज्यासाठी वाहिली होती. महाराज शांतपणे त्यांचं सगळं ऐकून घेतलं महाराजांनी. आणि मग महाराज त्यांना म्हणाले, त्यांना समजावून सांगितलं, नाईक आपलं हे स्वराज्य जर वाढवायचं असेल, टिकवायचं असेल, देव देश आणि धर्माचं राज्य जर हे पुढे न्यायचं असेल, तर गद्दारांना, फितुरांना वेळीच ठेचणं फार गरजेचं आहे. एका बाजूला मोगल आहे, दुसऱ्या बाजूला आदिलशाह आहे आणि फार मोठी फौज आज स्वराज्यावरती आक्रमण करत आहे. अशा वेळी जर ह्या देशपांड्यांना जर आपण वेळीत जर त्या ठिकाणी समज दिली नाही, जर या खंडोजी खोपड्याला जर मी सजा नसती दिली, तर एक संदेश गेला असता मावळामध्ये की कोणतंही मोठं संकट आलं तर लगेच आपण काय करा, फितुरी करा, आणि संकट गेलं की परत महाराजांकडे विनंती करा, महाराज माफ करतात. अशा प्रकारचा संदेश गेला तर हे स्वराज्य टिकणार नाही. देव देश आणि धर्माचं राज्य निर्माण होऊ शकत नाही. आणि देव देश आणि धर्माचं राज्य जर निर्माण करायचं असेल तर काय करावं लागेल, त्या फितुरांना योग्य वेळी धडा शिकवणं फार गरजेचं आहे. आता हे महाराजांनी जेव्हा सांगितलं सगळं व्यवस्थित समजवून, तेव्हा कान्होजी जेदेंना पटलं, ते हसले आणि महाराजांना क्षमा मागून मी रागवलं आपल्यावरती, कारण ते महाराजांना स्वामी म्हणत. महाराजांच्या पायी त्यांची फार निष्ठा, थोरले महाराज आणि त्यानंतर शिवाजी महाराज, धाकटे महाराज, आणि स्वामींवरती फार मोठी निष्ठा असणारा हा सेवक आनंदाने त्या ठिकाणी मुद्रा करून गड उतार झाले. त्या खंडोजी खोपड्याचे जखमा भरण्यात आल्या. बघा, तर योग्य वेळी योग्य निर्णय फार गरजेचा असतो. आता इकडे आईसाहेब जिजाऊ फार आनंदित होत्या. आपल्या मुलाचं कौतुक करावं तेवढं थोडं होतं आणि त्यांना असं वाटलं किती कौतुक करावं आपल्या पोराचं. नाही, एक अफजल खानाचा वध असेल, त्यानंतर विशाळगडाचं, म्हणजे पूर्ण पन्हाळा जिंकल्यानंतर संपूर्ण ह्या बिजापूरच्या प्रदेशामध्ये धुमाकूळ घालून अनेक ठाणी, अनेक किल्ले जिंकल्यानंतर विशाळगडाकडे प्रयाण करून तिथून, म्हणजे पन्हाळगडातून सुटून विशाळगडातून जाणं आणि विशाळगडावरून परत राजगडावर येणं, फार मोठा पराक्रम महाराजांनी केला होता, महाराजांच्या सैनिकांनी केला होता. आणि मग शिवाजी महाराजांनी केलेला जो पराक्रम आहे आणि त्यातला त्यात म्हणजे अफजल खानाचा वध, तो अफजल खानाचा वध अशा पोवाडा त्याचा तयार करावा असं आईसाहेबांच्या मनात आलं. आणि त्यांनी लगेच काय केलं, सुपारी पाठवली. अज्ञान दास नावाचे त्यावेळेस फार मोठे पोवाडा गाणारे, काव्य करणारी व्यक्ती होती. आणि पोवाडा शाहिराला ते निमंत्रण पोचलं आणि शाहिरांना मानाचा विडा पोचल्यानंतर तो धावत पळतच गडावर आला आणि आईसाहेबांना मुजरा केला. आणि अफजल खानाच्या वधावरती त्यांनी त्या ठिकाणी एक लिहिला, शाहीर यांनी काय केलं, वर्णन त्या ठिकाणी केलं, पोवाडा तयार केला. महाराजांनी
अफजल खानाचा वध, नंतर पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुखरूप सुटका, घोडखिंडीमध्ये झालेला जो पराक्रम आहे, बाजींचं बलिदान, या सगळ्या गोष्टींसाठी जे मावळे जखमी झाले होते, जे मावळे पंगू म्हणजे अपंग झाले होते आणि ज्यांनी शूरवीर पराक्रमी वृत्ती त्या ठिकाणी दाखवली होती, त्या सगळ्या शूरांचा, वीरांचा सत्कार करण्यासाठी, मान सन्मान करण्यासाठी महाराजांनी जखमनामा दरबार भरवला. आणि ह्या जखमनाम्याला राज सदर पूर्णपणे भरलेली होती. आणि त्या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि त्यावेळेस अज्ञानदासांनी पोवाडा गायला सुरुवात केली. त्यांचा जो आवाज होता तो बहरदार आवाज, त्यांच्या जिभेवरती साक्षात सरस्वती माता आणि पहाडी आवाजामध्ये कानावर एक हात ठेवला आणि हात एक वर केला, टफावरती थाप मिळाली, तुंतुन वाजू लागलं आणि पहाडी आवाजामध्ये अफजल खानाच्या वधाचा पोहडा त्या ठिकाणी गायला गेला. सगळे मावळे जे होते ना, शूरवीर पराक्रमी मावळे, आणि महाराजसुद्धा खूप आनंदित झाले, खूप खुश झाले. सगळ्यांची मनं भरून आली, छाताळं एकदम फुगून गेली. आनंदी उत्सव, अभिमानाचा तो क्षण. सगळ्यांनी त्या शाहिराचं कौतुक केलं, तोंड भरून कौतुक केलं. आणि त्या पोवाडा संपायच्या शेवटी शाहिराने काय केलं, एक दोन ओळी त्या ठिकाणी आपल्या शूरवीर पराक्रमी मावळ्यांविषयी म्हटलं. जसं प्रभू रामचंद्रासाठी अंगत हनुमान, प्रभू रामचंद्रासाठी जसे अंगत हनुमान, तसे शिवाजी महाराजांसाठी कान्होजी जेदे आणि बांधल मावळे, बांधल. आता म्हणजे हिरडच्या मावळ्यांचा आणि कान्होजी जेदेंचा त्या ठिकाणी नाव घेतल्यानंतर ह्या मावळ खोऱ्यातील सगळ्या मावळ्यांच्या पोटामध्ये गुदगुल्या झाल्या. फार आनंद वाटला आहे ना, की एवढ्या भर दरबारामध्ये आपलं त्या ठिकाणी काय व्हावं, कौतुक व्हावं. कोणाला आवडत नाही, प्रत्येकाला आवडतं. त्यांनाही फार आनंद झाला. महाराजांनी त्या ठिकाणी शूरवीर पराक्रमी सरदार त्यांना प्रत्येकाला, कोणाला घोडा बक्षीस दिला, कोणाला हत्ती बक्षीस दिला, कोणाला धन दौलत दिली, कोणाला हिरे मोती वगैरे, तोडा वगैरे, हे जे काही जे मानाच्या वस्तू सगळ्यात प्रत्येकाला दिल्या. कोणाला पालखी मिळाली, हत्ती मिळाली, घोडा मिळाला, अशा वेगवेगळ्या वस्तू, मौल्यवान वस्तू प्रत्येकाला वाटण्यात आल्या. ज्यांचे हातपाय म्हणजे पंगू झाले होते अशा लोकांच्या घरी मोठमोठ्या देणग्या पाठवण्यात आल्या. ज्या विधवा झाल्या होत्या त्या विधवा आया बहिणींसाठी महाराजांनी त्या ठिकाणी साडी चोळी आणि देणग्या आणि धनधान्य त्या महाराजांनी त्यांच्या घरपोच केलं. वर्षासन त्यांना लावून दिलं, की असं वाऱ्यावर कुणाला सोडलं नाही. सगळ्यांचा सत्कार केला महाराजांनी. आणि सगळ्यात शेवटी अफजल खानाच्या वधाच्या वेळी कान्होजी जेदेंनी जो पराक्रम गाजवला होता आणि सगळ्या देशमुखांना एकत्र आणलं होतं, आणि अफजल खानाच्या वधाच्या वेळी जो पराक्रम त्यांनी गाजवला होता त्यासाठी महाराजांनी भर दरबारामध्ये, राज दरबारामध्ये कान्होजी जेदेंचा फार मोठा सत्कार केला. त्यांना मानाचं पान देण्यात आलं, मानाची तलवार त्यांना देण्यात आली आणि मानाचं पहिलं पान त्यांना मिळाल्यामुळे कान्होजी जेदे फार आनंदित झाले, खूप खुश आनंदी झाले. बघा, अशा प्रकारे प्रत्येक सरदाराचा महाराजांनी त्या ठिकाणी कौतुक केलं. पुढे महाराज जेव्हा राजगडावरच होते, कान्होजी जेदे आले होते आणि त्यावेळेस महाराजांनी त्यांचं कौतुक केलं अफजल खानाच्या वधाच्या वेळी केलेल्या पराक्रमाविषयी. पण त्यांना त्या ठिकाणी एक गोष्ट त्यांनी सांगितली. पन्हाळगडावरून विशाळगडाकडे जात असताना घोडखिंडीमध्ये जे पराक्रम बाजींनी आणि हिरडच्या मावळ्यांनी दाखवला तो अतुलनीय होता. प्रचंड मोठा पराक्रम त्यांनी गाजवला आणि ते मानाचे मानकरी आहेत असं महाराज म्हणाले. तेव्हा कान्होजी जेदे म्हणाले, हो, ते मावळे आहेतच तसे, हिरडचे मावळे शूरवीर पराक्रमीच आहेत. मग महाराजांनी पुढे सांगितलं, तुम्हाला जे मानाचं पान दिले ना, ते मानाचं पान आता आपण कुणाला द्यायला हवं, बांधलांना द्यायला हवं, कारण त्यांचा पहिला अधिकार आहे. आणि स्वामींचं म्हणणं ऐकल्यानंतर
त्यांनी ते मान्य केलं. बघ किती दिलदार आणि मोठ्या मनाचा हा माणूस. त्यांनी मान्य केलं आणि मग महाराजांनी पुन्हा बांदल आणि इतर सरदारांचा मान सन्मान करण्यासाठी दरबार भरवला आणि त्या ठिकाणी बांदल हिरडसच्या मावळ बांदलांना काय केलं, त्या ठिकाणी मानाचं प्रथम मान त्यांना पान देण्यात आलं. मानाचं पहिलं पान देऊन बांदल मावळ्यांचा महाराजांनी सत्कार केला. म्हणजे अफजल खानाच्या वधाच्या वेळी ज्यांनी पराक्रम गाजवला त्यांचाही सत्कार झाला आणि बाजींनी आपल्या जीवाचं त्या ठिकाणी बलिदान दिलं, प्राण अर्पण करून शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी स्वराज्य सुखरूप केलं. त्या बाजी आणि बाजींच्या मावळ्यांचा पण महाराजांनी त्या ठिकाणी काय केला, सत्कार केला. आणि पुढे आता कान्होजी जेथे तसे थकलेले होते, वयस्कर होते, ते जेव्हा मावळ खोऱ्यात गेले म्हणजे आणि आंबवड्यास ज्यावेळेस पोचले त्यावेळेस त्यांची तब्येत खूप खराब झाली होती. मग त्यांनी काय झालं, तर मी ह्या आजारपणात खूप आजारी पडले आणि ह्या आजारपणात आता काही मी जगत नाही असं त्यांना वाटलं. तेव्हा त्यांनी महाराजांना पत्र दिलं की माझ्या 5 मुलांना, त्यांना 5 बायका होत्या, 5 मुलं होती, परंतु त्या मुलांमध्ये काय होतं, जमत नव्हतं, एकमेकांशी पटत नव्हतं. महाराज त्यामुळे ते दुःखी होते. मग महाराजांना त्यांनी पत्र पाठवलं की ही माझी 5 मुलं आणि माझं वतन हे तुमच्या चरणावर मी अर्पण करत आहे, याचा सांभाळ तुम्ही करा. आणि जेव्हा महाराजांना हे पत्र आलं तेव्हा महाराजांनी लगेच त्यांना सांत्वनाचं पत्र पाठवलं, तुम्ही तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या, लवकर बरे व्हा, आम्ही सदैव तुमच्यासोबत आहे, तुमची मुलं ही माझ्याबरोबर असणार आहे ना, स्वराज्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे, त्यांना मी दूर करणार नाही. मायेचं पान माझी माया सदैव त्यांच्यावर राहील. आणि शौर्य पराक्रम गाजवणारी ही तुमची मुलं ही सदैव स्वराज्यासाठी अत्यंत महत्त्वाची असतील, त्याची तुम्ही चिंता करू नका, तुमची प्रकृतीची काळजी घ्या. आणि पण शेवटी त्या आजारपणातच कान्होजी जेदे वारले. 1660च्या शेवटाला वारले ते. आणि एक वडीलधारी वटवृक्ष पुन्हा एक कोसळला. बाजी पासलकरांनंतर हे कान्होजी जेदे, जे महाराजांसाठी अत्यंत महत्त्वाचे वडीलधारी व्यक्ती, जे संकट समयी नेहमी महाराजांना त्या ठिकाणी उपयोगी पडत, एक सावली देणारा वडवृक्ष पुन्हा कोसळला. महाराजांचं स्वराज्याचं फार मोठं नुकसान झालं, ते कधी भरून न निघणारं नुकसान होतं. तर अशा प्रकारे इथपर्यंतचा इतिहास आपण ऐकला, समजून घेतला. पुढे काय झालं तो महाराजांनी प्रतापगडावरती आई जगदंबेची मूर्तीची स्थापना, मंदिराची स्थापना कशी केली, कारतलब खान स्वराज्यावरती पुन्हा जेव्हा कोकणामध्ये निघाला तेव्हा महाराजांनी त्याला कसं घेरलं आणि त्याचा कसा पराभव केला, अत्यंत रोमांचित करणारी ती घटना आहे. ते पुढच्या भागात आपण बघूया. या ठिकाणी थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदुस्तान.